हम औरंगाबाद शहर में एक शांति मोर्चा जो निकाले, उसकी जागृति विकास चावल की तरफ से प्रतिक्रिया देने को बोल रहे थे, तो उसकी प्रतिक्रिया ये दे रही। वो मोर्चा तो अल्लाह के फजल करम से बहुत कामयाब, बहुत अच्छा रहा। जो हम शांति का मैसेज देना चाह रहे थे, वो शांति का मैसेज लोगों तक, शहर में बहुत सारे संगठन कार्यकर्ताओं तक पहुंच गया। और असल ये हम मोर्चा जो है, जो सेंट्रल गवर्नमेंट वक्फ बिल जो ला रही है, वो बिल रद्द होने के लिए ये मोर्चा यहाँ पे निकाला गया था। और मोर्चा निकालने का ये है, मकसद ये है कि ये एक शहर, औरंगाबाद शहर एक बड़ा शहर है। इस शहर, और ये शहर बड़ा है, इस शहर में वक्फ बोर्ड का ऑफिस है, जो पूरे वक्फ बोर्ड का रिकॉर्ड, वक्फ बोर्ड के जो प्रकरण वगैरह चलते हैं। उसके अलावा वक्फ न्यायाधिकरण भी इसी औरंगाबाद शहर में है, वो भी वक्फ के पूरे मैटर वहाँ पे चलते हैं। उसके अलावा जो औरंगाबाद शहर में बाबा शाह मुसाफिर जो दरगाह है, ये दरगाह बहुत बड़ी दरगाह है। और इस दरगाह को शायद मेरे अंदाजे से हिंदुस्तान में भी सबसे ज़्यादा जो ज़मीन है इसी दरगाह को है। इसलिए इस शहर के अंदर हमको, इससे पहले भी हम एक पत्रकार परिषद लिए भी थे, जिसमें मेरे बच्ची खुतेजतुल कुबरा भी शामिल थे, वो और एडवोकेट शफीक हाईकोर्ट के वकील साहब थे, वो शामिल थे। लेकिन बाद में ऐसा लगा कि मोर्चा निकालना ज़रूरी था, इसलिए हम ये मोर्चा निकाले बाद में। तो वो मोर्चे के ज़रिए हम ये बिल रद्द होना चाहिए, बिल कामयाब नहीं होना, इसलिए एक मैसेज देना था सरकार को। हम निवेदन विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद उनको निवेदन देके उनके ज़रिए सेंट्रल गवर्नमेंट तक वो, और जीसीपी जीपीसी उन तक पहुंचा दिए मैसेज। अब दूसरी बात यह है कि हमारे महाराष्ट्र गवर्नमेंट भी जो है, ये महाराष्ट्र गवर्नमेंट ज़मीन वर्ग 2 का 1 वर्ग करने के लिए यहाँ पे हलचल चालू है। मीटिंग में ठहराव, जैसा सेंट्रल गवर्नमेंट ये किया है, उसी तरह यहाँ पे स्टेट गवर्नमेंट, महाराष्ट्र का गवर्नमेंट भी ये किया है। लेकिन 2010 साल में जिस वक्त हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री विलासराव देशमुख थे, उन्होंने एक वक्फ का पूरे इनामी ज़मीनों का सर्वे कराने का एक जीआर निकाल के वो सर्वे कराए थे। और वो सर्वे के अंदर जितने भी दरगाह, मस्जिद और खबरस्तान, ईदगाह, मंदिर जो है, इनकी जगह इनको ही रहने के लिए यही गवर्नमेंट, एक विलासराव देशमुख वो एक सर्वे बना के उनके नाम पे ये करने लगाए थे। उसी वक्त जिस उस्मानाबाद जिले के जिलाधिकारी प्रवीण गेडम, जो तुळजापुर के मंदिर की जगह थी, जो बहुत तकरीबन वो 3000 एकड़ से भी वो ज़्यादा ये थी, लेकिन उन्होंने इस जीआर का फ़ायदा उठा के उन्होंने 1440 एकड़ जो ज़मीन खालसा हो गई थी मंदिर की, वो खालसा को रद्द करके फिर से उन्होंने उस मंदिर को ये दिया है। तो जिस वक्त निजाम सरकारने त्यांच्या हद्दीतील सरकार असताना मुस्लिम समाजाच्या मस्जिद, दर्गा, खबरस्तान, ईदगाह यासाठी इनामी जमीन दिलेली आहे, त्याचप्रमाणे निजाम सरकारने हिंदूसाठी सुद्धा देवस्थानाच्या जमिनीसाठी, हिंदुस्थानच्या जमिनीसाठी, हिंदूच्या देवस्थानच्या जमिनीसाठी सुद्धा, हिंदुस्थानच्या देवस्थानासाठी सुद्धा मठ यालाही इनामी जमीन दिलेली आहे। निजाम सरकारने त्यावेळेस जातीवाद न करता, भेदभाव न करता दोन्ही समाजासाठी हे जमिनी दिलेल्या आहेत। आपल्या मराठवाड्यामध्ये निजाम सरकारने मस्जिद, दर्गा, खबरस्तान, ईदगाह आणि दर्गा
यासाठी जवळपास 58,000 एकर जमीन देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे हिंदू समाजाचे मंदिर, मठ आणि यांच्यासाठी जवळपास अंदाजे 30,000 एकर जमीन देण्यात आलेली देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या औरंगाबाद शहरामध्ये औरंगपूर मोहल्ल्यासाठी औरंगजेब बादशाह जे होते त्यांनी हिंदूसाठी सर्व त्या औरंगपूर मोहल्ला जे आहे त्यांना राहण्यासाठी इनामी जमीन लोकांना सर्व हिंदू लोकांना दिलेली आहे. हा इतिहास आहे. आणि त्याचप्रमाणे जे भारत सरकार ज्यावेळेस स्थापन होत होतं, ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निजाम सरकार आणि भारत सरकार या दोघांमध्ये एक करार झालेला आहे आणि तो करार आहे हैदराबाद इन्क्वायरीज अतियात ऍक्ट 1952. या करार होऊन निजाम सरकार म्हणजे निजाम सरकार पूर्ण दक्षिणमध्ये त्यांचं येतं सरकार होतं. महाराष्ट्रात मराठवाडा, कर्नाटक आणि आंध्र असे तिन्ही राज्य मिळून एक निजाम सरकार, एक वेगळा हे होता. तर निजाम सरकारने यावेळेस आपल्या भारत सरकारमध्ये त्यांनी विलीन झालेले आहेत. आता अनेक लोकांचं असं म्हणणं हे आहे की मराठवाडा जे आहे स्वतंत्र झालेला आहे, पण मराठवाडा स्वतंत्र झालेला नाही. मराठवाडा आणि हे भारत सरकारमध्ये निजाम सरकार विलीन झालेलं आहे. त्यामध्ये मराठवाड्याचा सुद्धा सहभाग होता. त्यामुळं मराठवाडा सुद्धा भारत सरकारमध्ये विलीन झालेला आहे. हे विशेष आहे, हा इतिहास आहे आणि खरं आहे. त्याचे कायदे आहेत, त्याचे ऍक्ट आहेत. तो हे ऍक्ट आज सुद्धा तो ऍक्ट यामध्ये चालतो. आज सुद्धा त्याचे डिप्टी कलेक्टरमध्ये या जमिनीचे प्रकरण चालतात. त्याची अपील कलेक्टरकडे आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या हायकोर्टात त्याची अपील पुढे जाते. असा हे कायदा करण्यात आलेला आहे. हा कायदा करून निजाम सरकार भारत सरकारमध्ये विलीन झालेला आहे. त्यावेळेस जे आहे दोन्ही समाजाला आणि हे आहे जमिनी वगैरे दिलेल्या आहेत. ते काही भेदभाव करण्यात आलेले नाहीत. मराठवाड्या विभागामध्ये 8 जिल्ह्यामध्ये 42,000 हेक्टर जमीन हे देवस्थानच्या इनामी खिदमती माश दिलेलं आहे. खिदमत म्हणजे असं आहे की हिंदू असो किंवा मुस्लिमचे जे देवस्थान आहेत, दर्गा, मस्जिद, कब्रस्तान, इमामबाडा, आशुरखाना आणि ईदगाह यासाठी जे जमिनी दिलेल्या आहेत इनामी जमीन, त्याचा मुख्य हेतू आहे की त्याची सेवा करणे. सेवा करून त्याच्या उत्पन्नात आपलं सर्व भागून त्यांची सेवा करणे ह्याचा मूळ उद्देश आहे. त्याचप्रमाणे हिंदूच्या बी मंदिर, मठ यांना जे निजाम सरकारने जमिनी दिलेल्या आहेत, खूप मोठ्या प्रमाणे जे जमिनी दिलेल्या आहेत, त्यांचं हेतू सुद्धा हेच होतं की त्यांनी त्या मंदिराची आणि त्या मठाची तुम्ही त्याची सेवा करा, दिवाबत्ती करून आणि त्या जमिनीत इनामी जमिनीतून जे त्यांना फायदा होईल त्याच्यावरून आपले जे उपजीविका भागवण्या यासाठी त्यांचं देण्याचा हेतू होता. ओके. तर त्यांनी कोणताही भेदभाव वगैरे न करता त्यांनी दिलेल्या जमिनी आहेत आणि हे जमिनी त्या कायद्याप्रमाणे कुणालाही कोणत्याही राज्य सरकार, केंद्र सरकार यांना ह्या जमिनीचा म्हणजे खालसा करता येत नाही, कुणाला देता येत नाही, वर्गाचा एक करता येत नाही. जर याप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र सरकारने जर हे केलं तर आम्ही त्यांच्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्यासाठी आम्ही हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ. म्हणजे हे दाद मागण्यासाठी आम्ही जाण्याचा आमचा पुढील प्लॅन आहे. जोपर्यंत आम्ही आमच्या म्हणण्यावरून आमचे अनेक निवेदनं दिलेले आहेत. आमच्या निवेदनावर विचार करून जर हे थांबलं तर ठीक आहे, नाहीतर आम्ही लोकशाही मार्गाने सर्व त्याचे पूर्ण लढाई आम्ही लढण्यास तयार आहोत. आणि जे मंदिर आणि जे हिंदू समाजाचे त्यांनी आपलं काम त्यांचं चालू आहे, ते सुद्धा लढत आहेत. त्यांनी जर आमचा सहकार्य मागितले, आमची बराबर जडायची हे असे त्यांची इच्छा असेल तर आम्ही त्यांना सुद्धा मदत करू आणि त्यांच्याबरोबर आम्ही लढण्याची आमची तयारी आहे. त्याचप्रमाणे
म्हणजे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये वातावरण जे दूषित करण्याचं काम चालू आहे, त्याच्यासाठी आम्ही शांतता मोर्चा काढलेला होता. त्या शांतता मोर्चाचा हेतू हे आहे की अल्लाह के रसूल मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या बाबतीत रामगीर महाराज यांनी गुस्ताखी केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. तसेच कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनी डॉक्टर महिला यांच्यावर अत्याचार करून खून करण्यात आला. हे बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू समाजावर हल्ले व अत्याचार होत आहेत. आम्ही आमच्या भारत देशामध्ये आम्ही अल्पसंख्याक असल्यामुळं आम्ही आमच्या हक्कासाठी आमच्यावर जे काही अडी अडचणी अत्याचार आणि आमच्यावर जे हे होत आहे त्याच्या विरोधात आम्ही लढत आहोत. हिंदू सुद्धा आमचे बंधूच आहेत. बांगलादेशामध्ये जर त्यांच्यावर जर अत्याचार होत असेल त्या समाजासाठी सुद्धा आम्ही लढण्यास तयार आहोत, लढत आहोत आणि केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून तेथील हल्ले अत्याचार थांबवण्याचा प्रयत्न करावा असं म्हणणं आहे आमचं. आणि बेंगलोरमधील एका खाजगी महाविद्यालयात पदवीची शिकत असलेली विद्यार्थ्यांवर सुद्धा अत्याचार झालेला आहे. बदलापूरमध्ये 4 वर्षीय मुलीवर शिकत असलेल्या 4 वर्षीय मुलीवर बलात्कार हे अत्याचार झालेला आहे. हे जे आहे सर्व अत्याचाराचा आम्ही या मोर्चाद्वारे निषेध करीत आहोत. आपल्या भारत देशामध्ये घटना व कायद्याप्रमाणे राज्य चालत असतो, पण उत्तर प्रदेशामध्ये अनेक लोकांचे जे घरं आहेत ते घरं पाळण्यात येत आहेत. ते बेकायदेशीर सरकार जे घरं पाळत आहेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे, कायदेशीर नाही. ज्यावेळेस कोर्टाचे आदेश होतील, कोर्टाचे आदेश झाल्यानंतर तो पाळण्यासाठी आमचं काही हे नाही, पण तुम्ही कायदा हातात घेऊ नका. कारण आपला देश जे आहे घटना आणि कायद्यावर चालत असतो. तर त्याप्रमाणे सरकारने जे आहे ज्या वेळेस कोर्टाचे आदेश होतील त्या आदेशाप्रमाणे आपण आदेश पाळाव कोर्टाचा असं आमचं म्हणणं आहे. विशालगड येथे मस्जिदवर हल्ला झाला आणि त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वस्तीवर हल्ला झाला. हे सर्व बाबीचा आम्ही या शांतता मोर्चाद्वारे आम्ही निषेध केलेला आहे. शांतता हे करा. आणि अनेक जे लोक आहेत, कोणी मस्जिदमध्ये घुसून मारतो म्हणत आहे, कोणी कुणाला मारतो म्हणत आहे, त्याला कोणी प्रत्युत्तर देत आहेत. तर मी असं जनतेला वगैरे असं शांततेचं आवाहन करतो की कोणीही असं काही सांगितलं तर त्याला महत्त्व देऊ नका. आणि आता गणपतीचं हे याच्यामध्ये शांतता बाळगावं. त्याचनंतर 17 सप्टेंबर आहे त्यात शांतता बाळगावं. आणि आमची ईद मिलादे आहे यासाठी सुद्धा जनतेने आपलं संयम बाळगावं, शांततेनं सर्व आपले सण साजरे करावं असं आम्ही एक शांतीचा आम्ही संदेश देत आहोत. तरी जनतेनं शांतते राखून हे करावं असं आम्ही मोर्चाद्वारे संदेश दिलेला होता. त्या बाबतीत प्रतिक्रिया घेण्यासाठी जागृत विकास न्यूज यांनी घेत होते. त्यांचं मी प्रतिक्रिया घेतल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. मी शेख हुर्रम अब्दुल रशीद साहेब, औरंगाबाद.